कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तेजस, काका बस ना. अरे सॉरी, म्हणजे मी असिस्टंटसाठी इंटरव्ह्यूज घेतले होते ना, त्यातनं मेघनाला सिलेक्ट केलंय. तुला सांगायचं राहिलं, सॉरी. अरे नाही नाही काका, इट्स ओके. अरे तसं नाही, तुला माहिती हवं ना म्हणून म्हटलं सॉरी. काका अरे तू सॉरी का म्हणतोयस? ठीक आहे, एवढी मोठी गोष्ट नाहीये ती. अरे तसं नाही, पण तुम्ही तिघं मिळून ऑफिस सांभाळता, त्यामुळे तुम्हाला ऑफिसमध्ये काय घडतंय ते सगळं माहिती हवं ना म्हणून म्हटलं. काका तुला असिस्टंट म्हणून कोणीतरी हवी होती आणि तू ती निवडलीस. ठीक आहे, एवढं काहीच नाही झालं त्यात. सर आत येऊ का? येस, कम इन. सर ते ॲक्च्युली मला विचारायचं होतं की मी नक्की काय काम करू? मेघना, ऐक तू केदार सरांना असिस्ट करायचं, ओके? बाहेर कार्यकर आहेत, ते तुला काय काम आहे ते एक्झॅक्टली समजावून सांगतीलच. आपल्या कंपनीचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते एकदा स्टडी करून घे. आपण कशा प्रकारे काम करतो ते एकदा बघ, ओके? आणि सेटल हो आता. ओके सर. सर सॉरी, पण एक विचारू का? अद्वैत सरांची केबिन कुठे आहे? का काय झालं? ते म्हणजे सर आले नाहीत का अजून? नाही अजून. का काय झालं? तुमचं काही काम होतं का त्यांच्याकडे? काम सर भेटायचं होतं मला, थोडं महत्वाचं काम होतं. बरं, मग थोड्या वेळात येतील ते बहुतेक. ते आल्यानंतर बोला ना त्यांच्याशी. ओके सर. काका ही तुझी असिस्टंट आहे ना आजपासून? हो. तर मग हिचं अद्वैतकडे काय काम आहे? काही कल्पना नाही, मे बी काहीतरी महत्वाचं काम असेल. आता मधली सुट्टी होईल ना आत्या? हो. तू काळजी करू नकोस. आपण मुख्याध्यापकांना भेटलोय ना, रीमा बाहेर येणार नाही. ते मला कळत नाही, तो माणूस कोण असेल? तेच तर कळत नाहीये ना. आणि का करतोय हे सगळं तो? झाली मधली सुट्टी, मुलं नाही आली बाहेर. कसं येतील? आपण तक्रार केली आहे ना, कुणीही बाहेर येणार नाही. आता मधली सुट्टी झाली आहे म्हणजे तो माणूस आता येऊ शकतो ना? तेच तर ना, तेव्हा ना यायला हवा होता तो. ए मुलांनो, चला चला. ए पुरी, काय करतेस तू? मला गेटच्या बाहेर जायचंय. कशाला? मला कुल्फी खायची. तुझ्या त्या कुल्फी पायी ना प्रिन्सिपल मॅडम आल्या आणि मला ओरडल्या. काय गेट बीट उघडणार नाही, गेट फक्त 2च वेळा उघडणार. एकदा शाळा भरते तेव्हा आणि एकदा शाळा सुटते तेव्हा. का? का म्हणजे तुझी आई आली होती, प्रिन्सिपल मॅडमला भेटली. प्रिन्सिपल मॅडमला? हो, तो कुल्फीवाला, त्याला तू रोज भेटतेस, त्याची चौकशी करत होती आणि तक्रार सुद्धा केली की मधल्या सुट्टीत पोरं शाळेबाहेर कशी जातात. मग मॅडम आल्या आणि मला ओरडल्या की मधल्या सुट्टीत गेट बंद करायचा, एकाही मुलाला शाळेबाहेर जाऊ द्यायचं नाही. पण मला तर कुल्फी खायची. मी तुझी कंप्लेंट करील प्रिन्सिपल मॅडमला आणि पालकांना सुद्धा. चल जा. प्लीज काका. चल चल. मधली सुट्टी झाली तर तो माणूस आला कसा नाही? असं तर नाही ना, म्हणजे
त्याला कळलं नसेल ना आपण इथे आलोय. त्याला कसं कळेल आपण आलो इथे? येईल तो. जर तो रोज इथे येतो ना तर आजही येईल. आणि समजा नाही आला तर आपण उद्या पुन्हा येऊ. हे सगळं का होतंय? कोण घडवून आणतंय सगळं आणि का? आई तू काकाचं बनणं का ओरडतेस? ते तर माझे लाड करतात, तू फक्त ईशाचेच लाड करतेस. केदार काका तर या सगळ्या मागे नसतील ना. तेच रिवाच्या मनात विष भरत होते. ते या मागे असतील तर या वेळेला मी शांत बसणार नाही. कुल्फी घ्या कुल्फी, गारे गारे कुल्फी, कुल्फी वाले कुल्फी घ्या कुल्फी. ए! कोण आहात तुम्ही? लाज नाही वाटत? लहान मुलांच्या मनात नको नको ते भरवता. का करताय सगळं? कोणाच्या सांगण्यावरनं चाललंय सगळं? हो सांगण्यावरून? हो ताई, मी तर माझ्या पोटासाठी काम करतोय. हा असं बोलणार नाही. आपण पोलिसांना बोलूया. हो आत्या, हो पोलीस? हो पण मी काय केलंय? लहान मुलांना नको नको ते सांगता वर मलाच विचारताय काय केलंय? सांगा ना कोण आहात तुम्ही आणि का हे सगळं करताय? का इथे येऊन लहान मुलांच्या मनात काहीतरी भरवताय? का त्यांना त्रास देताय? हो ताई, मी कोणाला बी त्रास नाही देत ताई. अहो या एरियात मी पहिल्यांदा आलोय. हो माझा माल संपत नव्हता म्हणून मी इथवर आलो. पाहिजे तर तुम्ही त्या चांदणी चौकात जाऊन विचारा. हो तिथंच असतो मी. ही सगळी नाटकं माझ्या समोर नाही करायची. आत्या तुम्ही वॉचमॅनना बोलवा, तो सांगेल. हो ताई. तेच थांबायचं, गप्पा बस. बोल बंटी. केदार शेठ, आज थोडक्यात वाचलो. वाटलंच मला काहीतरी घोळ होणार, म्हणूनच मी तुला कळवलं की मुलींना सोडायला नेत्रा, अद्वैत आणि इंद्राणी तिघे एकत्र माझ्यासमोर निघाले. मी आधीच कळवलं म्हणून बरं झालं, नाहीतर काय खरं नव्हतं. बरं, कोणाला काही संशय? मला घेऊन तरी नाही. गुड. पण तू जरा सावध राहा. हो. चल ठेवतो मी फोन. काय होतं ते कळव मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.